इकडनं असेल ते दाबून ठेवल्यानंतर काय आहे काढलं गेलं एक बाजू गरम होणार तोपर्यंत गरम होईल तोपर्यंत ते करत राहावं लागणार तुम्हाला. आणि एका साईडला बीड जास्त एका अँगलवरती कट करायची थोडी काही असेल तर त्याला कट करायचे 2 पार्ट. ते पार्ट केल्यानंतर तुम्हाला ते ती साईडला तशी मार्किंग टाकून ठेवायची याचाच मेकिंग पार्ट आहे. नंतर पुढे प्रॉब्लेम येतो नंबर टाकून ठेवतात 3 प्रत्येकाला एक नंबर असते. हे प्लेटमध्ये काय फक्त हिटरच आहे हिटर आहे आणि वरतून तो कापड आहे जर काम प्रॉपर केलं तर 2 सेकंड ट्रॅक्टर निघत नाही मात्र खरं आहे. आता आपण किती जॉईन मारले ट्रॅक्टरी पण निघणार नाही. दुसरीकडे पाईप फुटेल आता हा काय कमी पाईप पण आतमध्ये पण तेवढीच मागणी तयार होते. म्हणजे तो थिकनेस आता समजा तुमचा 4 mm दिसते ना तर तो 10 mm होतो तेवढ्या पुरता मागणी. आणि तुम्ही जो वरचं मटेरियल कापलं ना टाकून मटेरियल कापलं तुम्हाला कळणार नाही जॉईंट मध्ये एक जीव होतं एक जीव वरनं तुम्हाला जॉईंट दिसणारच नाही. तर ते मटेरियल वरती कापायचं नाही त्याची ताकद जरा कमी होती. असं ठेवलंय आपल्याला हे आता हे गाव आता बघा त्याने चिपकवलं थोडं मागे एकदा ओढलं आता फक्त होमोजिनियस मिक्सिंग करता येतं. हे जॉईन मारताना एकदा खालीवरती खाली मिक्सिंग चालू आहे. जर तुम्ही डायरेक्ट चिपकवल्या ना टिकणार नाही. मिक्सिंग करता येतं तिथं 2 मटेरियल एकदम फिक्स होतं. जॉईन मारताना तुम्हाला हलकं वेल्डिंग सारखा झाला. वेल्डिंग सारखं झालं लय भारी. ते कलर लाईन टू कलर लाईन घेतली असते ना थेट मारावा असं झालं. ठीक आहे का तुम्हाला मी मागे बोलू ना आतून पण तो हो आला बाहेरून पण आला 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 साहेबांच्या